माननीय सुशीलाताई मोराळे, आपण बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यासाठी आवाज उठवलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यासाठी 17,500 पीक विमा जाहीर केला होता, परंतु अद्याप दिला नाही. या व इतर मागण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या शेतकऱ्याचं घराणं मांडलं. त्यांनी जर मागणी नाही मान्य केली तर पुन्हा एकदा आपण क्रांती दिनानिमित्त शेतकऱ्याचं आंदोलन पुकारले. हे कसं असेल? नाही, आम्ही आता ताईंना निवेदन दिलेलं आहे. त्यांना सांगितलं आहे आम्ही की बाबा हा फार गंभीर विषय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेला विषय आहे की आम्ही शेतकऱ्याला हे देऊच. आता देऊच म्हणलेले ते देवा भाऊ. आता त्यांनी खरं म्हणजे बोलाचीच कडीन बोलाचाच भात खाऊन या तृप्त कोण झाला अशी त्यांची कृती आहे. खरं म्हणजे ज्या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते ह्या देशातले राज्यकर्ते आत्ता जे दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेत आहेत ते सकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त खोटं बोलते. हा आमच्यासमोर गंभीर प्रश्न आहे. पण असं असलं तरी सुद्धा आम्हाला ह्या पीक विम्याच्या अनुषंगानं त्यांच्याकडं विनंती करणं भाग होतं, म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्या दिवशी निवेदनामध्ये लिहिलं आहे आम्ही आणि आम्ही तोंडी पण सांगितलं आहे की जर तुम्ही आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत ह्या विम्याच्या आणि इतर आमचे जे प्रश्न आहेत त्याच्या अनुषंगानं काही तुम्ही केलं नाही तर 15 ऑगस्टला आम्ही तुम्हाला झेंडा फडकू देणार नाहीत. मी तुमच्या माहितीसाठी सांगते, मागे पंकजाताई मुंडे ह्या पालकमंत्री होत्या आणि शेतकरी संघटनांनी अशाच पद्धतीचं आंदोलन वेगवेगळ्या शेतकरी प्रश्नासाठी विशेषतः स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी आम्ही केलं होतं. 4,000 किलोमीटरची यात्रा आम्ही केलेली होती रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी संघटनेच्या. आम्ही पंकजाताईला झेंडा फडकू दिला नाही, त्या निघून गेल्या. तुमच्या माहितीसाठी सांगते, आम्हाला त्या पोलिसांनी अटक केली आणि आम्ही हल्लाबुल्ला केला. कालिदास आपेट होते आमच्यासोबत, अनेक होते, त्यांना नामोल्लेख करत बसत नाही. आम्ही त्या ठिकाणी त्यांना अडवणार, त्यांना प्रश्न विचारणार आणि तातडीनं जर आम्ही त्याच्या आधी मुख्यमंत्र्याची पण भेट घ्यायचा निर्णय आहे आमचा. आता आम्हाला भेट मिळती का नाही माहीत नाही, पण मी सुरेश धसला बोलणार आहे किंवा आम्हाला एकदा मुख्यमंत्र्याची भेट पाहिजे 15 ऑगस्टच्या आधी. त्यांनी जर दिली तर आम्ही त्यांच्या कानावर आयुष तुम्ही बोलल्याप्रमाणे वागणार आहेत का नाही ते सांगा. नाही सांगितलं तर तुमचा कोण पालकमंत्री म्हणून येईल त्याला आम्ही झेंडा फडकू देणार नाहीत. अशा पद्धत हे फार मोठं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते. आता आम्ही काय 2 हात करणे इतकी ताकद आमची नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जी सुशीला मोराळे तेव्हाची, आता विद्यार्थी लढायलाच तयार नाहीत, फक्त जी लढतायत दिल्लीमध्ये तिकडं. आमचा जिल्ह्यातला जो विद्यार्थी युवक आहे संघटना संपवल्यात या सरकारने. संघटना शिल्लक राहिली का? SFI काय करती? AISF कुठे आहे? पुरोगामी युवक संघटना कुठे आहे? स्टुडंट्स फेडरेशन आपली युवक क्रांती दंत संपली. म्हणजे आमच्या काळामध्ये मी तुपे जेव्हा लढत होतो तेव्हा संघटना आम्ही जिवंत ठेवल्या होत्या. बघा, युवक जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही ना तरुण, तोपर्यंत सरकारला धास्ती बसत नाही. तुम्ही बघितलं ना, सरकारला राजीनामा द्यावा लागला. संरक्षण मंत्र्याचं मागचं स्टेटमेंट आहे, ते असं म्हणले की हमारा सरकार रिझाईन करती नाही, रिझाईन लेती है दूसरों से. आणि त्यांनाच राजीनामा त्यांच्या मंत्र्याचा द्यावा लागला. त्या युवा शक्तीच्या समोर त्यांना झुकावं लागलं. अर्थात त्याच्या पाठीशी सगळे खंबीरपणानेही उभे राहिले, तोही चांगला परिणाम झाला आणि शेवटी सरकार चुकलं. तसं संघटनात्मक बांधणी शेतकरी संघटनेची सुद्धा जी पश्चिम महाराष्ट्रात आहे ऊस उत्पादकांची, तशी आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर बांधणी करण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहे. आम्ही खरं म्हणजे गंगाधर आप्पा बुरांडेंचे नादार वारस आहेत. मी तुमच्या माहितीसाठी सांगते, ते लढत होते आणि त्यांच्यासोबत आम्ही लढत होतो. आता कोणी लढायलाच तयार नाही. खरं म्हणजे माझा राग येऊ देऊ नका, पण हे काम आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, हे काम आहे काँग्रेस पक्षाचं, हे काम आहे उबाटाचं. आमच्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं येऊन हे आंदोलन त्यांनी हायजॅक केलं तरी चालेल, आम्हाला काही त्याचं दुःख नाही. त्यांच्याजवळ ताकद आहे, ती ताकद जर रस्त्यावर उतरविली तर मला असं वाटतं की हा पीक विमा जाहीर करायला फार वेळ लागणार नाही
असं माझं या ठिकाणी प्रतिपादन. त्या ठिकाणी हा विषय हा शेतकऱ्याचा विषय आहे, कुठल्याही पक्षाचा विषय नाही. आजही सुशीलाताई येणार आहेत एवढ्या आदेशाने आम्ही इथं जमलो. आम्ही इथं का आला, इथं कुठल्या पक्षाचा विषय ताई सुशीलाताई आमच्या लढवई नेते त्याच्या अन्सारी सेट आहेत. आम्ही सर्व इथं सर्व पक्षी आहेत. इथं पक्ष म्हणून कुणी आलं नाही. सर्व पक्ष शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय, शेतकऱ्याच्या मरण म्हणजे जगण्या मरण्याचा विषय, त्याच्यामध्ये आम्ही सक्रियपणे भाग घेणार आणि जी काही किंमत असेल काय जर लागली असेल तर ती आम्ही मोजायला तयार आहेत. सुशीलाताईंनी निर्णय घेतलाय, एक तर 15 ऑगस्ट डिक्लेअर करा, अन्यथा आम्ही झेंडा फडकू देणार नाहीत, याच्यावर ठाम राहू. आणि ह्याच्या पुढचं जे काही आंदोलन असेल ते प्रत्येक आंदोलन त्याच तोलामोलानं किंवा त्याच ताकदीने केलं जाईल, एवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही देऊन थांबतो. जय हिंद.